एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार। या संदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध। दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर। पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत जाहीर। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांची घोषणा। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांनी पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा। माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीमध्ये उद्या नाशिक जिल्हा न्यायालय नूतन इमारतीचं होणार उद्घाटन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आयसीसी कडून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला दंड। सूर्यकुमार यादवचा मॅच फी मध्ये 30% कपात। विजयानंतर सूर्यकुमारच्या वक्तव्यावर पाकिस्तान बोर्डाचा आक्षेप। भारतीय संघाला डिवचणाऱ्या हरीस रौफवर आयसीसीची कारवाई। हरीस रौफच्या मॅच फी मधून 30% दंड वसूल केला जाणार। हिंगोलीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज। हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घातला। गोंधळाला पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज। नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरामध्ये लागले बॅनर। आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले, तर उत्तर प्रदेशमध्ये अशा बॅनरवरून निर्माण झाला होता वाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।